नमस्कार मित्रांनो, भक्तिरंग सागर या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 20 ऑगस्ट 2026 गुरुवार. श्रावण महिन्यातील हा गुरुवार आध्यात्मिक दृष्ट्या विशेष वातावरण घेऊन आलेला आहे. गुरुवार हा पारंपरिक मान्यतेनुसार गुरुग्रह आणि भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. त्यामुळे आज काही राशींना नोकरी, व्यवसाय, पैसा, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल जाणवू शकतात. काही जणांना अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेली चांगली बातमी मिळू शकते, तर काही राशींनी आज आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय घेताना विशेष सावध राहणे गरजेचे आहे. म्हणूनच तुमची रास कोणती आहे हे ऐकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आज आपण शेवटी जाणून घेणार आहोत 5 भाग्यवान राशी आणि गुरुवारचा विशेष उपाय. चला तर मग सुरू करूया आजच्या राशी भविष्याला. मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक ठरू शकतो. नोकरीमध्ये तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संपर्क मिळू शकतात. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र अचानक होणारा खर्च टाळा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींकडून आनंदाची बातमी मिळू शकते. शुभ रंग लाल, शुभ अंक 9. उपाय: भगवान विष्णूंचे स्मरण करून पिवळ्या फुलाचे अर्पण करा. वृषभ राशी. वृषभ राशीसाठी आज आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस ठरू शकतो. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे किंवा जुना आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतो. व्यवसायात जुन्या संपर्कातून फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. मात्र आज कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 6. उपाय: गरजू व्यक्तीला अन्नदान करा. मिथुन राशी. मिथुन राशीसाठी आजचा दिवस बुद्धिमत्ता आणि संवादासाठी अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्यामुळे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्र केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी शोधता येतील. प्रेमसंबंधात संवाद वाढवल्यास गैरसमज दूर होतील. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5. उपाय: श्री गणेशाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तीने आज मन शांत ठेवणे आवश्यक आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण संयम आणि परिस्थिती हाताळल्यास दिवस अधिक चांगला जाईल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. आज कोणत्याही व्यक्तीशी विनाकारण वाद घालू नका. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 2. उपाय: भगवान विष्णूंना जल अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. सिंह राशी. सिंह राशीसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादी नवीन संधी समोर येऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शकते. मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. मात्र यश मिळाल्यानंतर अहंकार टाळा. शुभ रंग सोनेरी, शुभ अंक 1. उपाय: सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि भगवान विष्णूंचे स्मरण करा. कन्या राशी. कन्या राशीसाठी आज मेहनतीचे फळ मिळण्याचा दिवस आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून करत असलेल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायातील कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक तपासा. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंद होईल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 7. उपाय: हिरव्या मुगाचे किंवा धान्याचे दान करा. तुळ राशी. तुळ राशीसाठी आज नवीन संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. आज तुमच्या भविष्यातील योजना प्रत्येकाला सांगणे टाळा. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक 6. उपाय: माता लक्ष्मीचे श्रद्धेने स्मरण करा. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. मात्र शांतपणे परिस्थिती हाताळा. आर्थिक बाबतीत मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व माहिती तपासा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. प्रेमसंबंधात संशयामुळे संवादाला महत्त्व द्या. शुभ रंग लाल, शुभ अंक 8. उपाय: भगवान विष्णूंचे नामस्मरण करा आणि गरजू व्यक्तीला मदत करा. धनु राशी. धनु राशीसाठी आज भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. दूरच्या व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. प्रवासाचा वेग असल्यास नियोजन व्यवस्थित करा. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 3. उपाय: भगवान विष्णूंना पिवळे फूल अर्पण करून ओम नमो भागवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. मकर राशी.
मकर राशीसाठी आज मेहनत आणि संयम महत्त्वाचा आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण मेहनतीचे परिणाम भविष्यात मिळू शकतात. व्यवसायात जुना व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत बचतीला प्राधान्य द्या. कुटुंबातील प्रश्न शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग निळा, शुभ अंक 8. उपाय: गरजू व्यक्तीला अन्नदान करा. कुंभ राशीसाठी आज नवीन विचार आणि नवीन योजना करण्याचा दिवस आहे. व्यवसायातील नवीन दिशा मिळू शकते. नोकरीमधले बदलांचा विचार करत असाल तर घाई करू नका. मित्र किंवा सहकार्याकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. आर्थिक स्थिती सामान्य ते चांगली राहू शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. शुभ रंग आकाशी, शुभ अंक 4. उपाय: गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तूंचे दान करा. मीन राशीसाठी आजचा दिवस मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. आध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल. कुटुंबातील एखादा जुना प्रश्न चर्चेतून सोडवता येऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायात हळूहळू प्रगती होईल. आर्थिक बाबतीत बचतीवर लक्ष केंद्रित करा. मनापासून केलेली प्रार्थना तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 7. उपाय: भगवान विष्णू आणि श्री दत्तात्रयांचे स्मरण करा. आजच्या 5 भाग्यवान राशी. मित्रांनो, आजच्या पारंपरिक ज्योतिष अंदाजानुसार तुलनेने अनुकूल संकेत असणाऱ्या राशी धनु, सिंह, वृषभ, मेष, मीन या राशींनी मिळणाऱ्या संधीचे योग्य आणि विवेकी पद्धतीने उपयोग करावा. गुरुवारचा विशेष उपाय. मित्रांनो, गुरुवार हा पारंपरिक मान्यतेनुसार गुरु आणि भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी विशेष दिवस मानला जातो. आज सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. भगवान विष्णूंचे स्मरण करा आणि शक्य असल्यास पिवळे फूल अर्पण करा. त्यानंतर श्रद्धेने म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि मनापासून प्रार्थना करा. हे भगवान विष्णू, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा, योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या परिवारावर सुख समृद्धीची कृपा राहून द्या. मित्रांनो, हे होते 20 ऑगस्ट 2026 गुरुवारचे संपूर्ण राशी भविष्य. तुमची रास कोणती आहे आणि आजचे राशी भविष्य तुम्हाला कितपत जुळले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये जय श्री विष्णू, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव.